हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गर्दी करू नका हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु अमृते बाबा महाराज की जय। सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय अपने अपने गुरुदेव की जय सच्चिदानंद तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद नामदेव महाराज की जय सच्चिदानंद एकनाथ महाराज की जय। हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळात्मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी गुरु
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. हरी क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे 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 नका डोळे धुरे भरोनी राहो नका डोळे धुरे भरोनी
वीरा हो नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आईच खातो काळ सावधान आईच खातो काळ सावधान आईच खातो काळ सावधान आईच खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्यात काळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्त शिरोमणी नामदेव नामदेव महाराज आदि शक्ती मुक्ताई की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतंही कार्य कारणाशिवाय होत नाही. कोणत्याही कार्याला प्रारंभ करण्याकरता कारण लागतं आणि त्या कारण म्हणजे काय तर कोरोनाने संपूर्ण विश्वावरती संकट आणलेलं आहे महामारीचं. आणि त्या संकटाच्या काळामध्ये मनुष्य प्राण्याचा बचाव कसा होईल त्याची जन्म मरणाची येरझार कशी खुंटीत होईल नामस्मरणामध्ये तो कसा लीन होईल कारण नामाच्या चिंतनाने येणारी विघ्न जी आहेत त्या दूरच्या दूर पळून जातात. तूच सुख करता तूच दुःख हरता काय तू सुख देणारा आहेस आणि दुःखाची वार्ता निवारण करणार आहेस म्हणजे विघ्न निवारण करणार आहेस. आणि ह्या काळामध्ये आनंद संप्रदायाच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अंतःकरणामध्ये जो संकल्प आला तो संकल्प अत्यंत ही जीवाकरता सुवर्ण संधी आयती मिळालेली आहे आणि ती ही घर बसल्या सरकारने निवेदन केलं घरी राहा सुरक्षित राहा आणि फेसबुकच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे आनंद संप्रदायाचे कार्यक्रम आज 4-5 महिन्यापासून सुरू झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात परवा हरिभक्त परायण गुरुवर्य अविनाश महाराज याला काय म्हणतात फेसबुक ना फेसबुक सम्राट हरिभक्त परायण गुरुवर्य अविनाश महाराज पाटील त्याचप्रमाणे त्यांना सोबत करणारे हरिभक्त परायण फेसबुक सम्राट गुरुवर्य भर्तरीनाथ पाटील यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम सुरू आहे. आणि 4 दिवसापूर्वी अविनाश जो जगाचा चालक मालक त्याचं स्वरूप कसं आहे अविनाश आहे. कोणत्याही काळामध्ये भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये ज्याचं
नाश होत नाही असा अविनाश परमात्मा सगुण रूपाला येऊन मला ही सुवर्ण संधी दिली संत सेवेची. त्यांनी सांगितलं, काका तुम्हाला 20 तारखेला 5 ते 6 या वेळेमध्ये सेवा करायची आहे. सेवकाचं काम काय आहे? मालकाच्या आज्ञेचं प्रामाणिकपणे आणि निमूटपणे पालन करणे. या युक्तीप्रमाणे सेवेके सांगितले करावे काम, तेथे उतुतूपणा कामा नये. आणि या दोन्ही फेसबुक सम्राटांना सहाय्य करणारे आम्हा सर्वांचे, दिव्यातल्या सर्व साधक, डोंबिवलीतल्या सर्व साधक, मोठ्या गावातले सर्व किंवा दातिलीच्या आपल्या पंचक्रोशीतल्या सर्व साधक मंडळीचे हृदयस्थान हरिभक्त परायण डोंबिवलीचे सुप्रसिद्ध आनंद संप्रदायाचे अध्यक्ष गुरुवर्य तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत गुरुवर्य बिभीषण महाराज ठाकूर, त्याचप्रमाणे त्यांना सोबत देणारे अनिल महाराज पाटील, त्याचप्रमाणे त्यांना सोबत करणारे प्रकाश महाराज म्हात्रे, त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य करणारे आमचं सर्वांचं हृदयस्थान वंडर बाबा कोकाटे, या सर्वांनी मिळून या फेसबुकवर आणि त्यांना सहयोग देणारे, त्याचप्रमाणे गुरुवर्य अनंत महाराज म्हात्रे, या सर्वांना सहयोग देणारे पंचक्रोशीतील दिवा म्हणा, डोंबिवली म्हणा, दातिवली म्हणा, पागड्याचा पाडा म्हणा, अंबरनाथ म्हणा, सगळ्या पंचक्रोशीतून त्यांना सहयोग मिळतोय. आणि त्यांनी मज पामराकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. वास्तविक मला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाहीये, मला विषय आणि प्रयोजन देखील कळत नाही, तर तुम्हा ज्ञानवंतांना मी काय ज्ञान सांगणार आहे. फक्त श्रीपाद बाबांनी जी माझ्यावरती कृपा केली, त्यांच्या पर्यंत अनादी काळाचा जो निरोप संतांच्या कृपेने जसाच्या तसा जो आला, तोच निरोप त्यांनी मजपर्यंत सुपूर्द केला. आणि तो निरोप मी ह्या जनांपुढे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याकरता तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या, भाग्यवंतांच्या, दयावंतांच्या, राजहंसांच्या, गुरुजनांच्या सेवेकरता, मायबापांच्या, लहान थोरांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, देऊचे सुप्रसिद्ध जगद्गुरु जगदमान्य तुकाराम महाराज यांचा 4 जणांचा अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंग 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सोडवलेलाच आहे. फक्त त्या अभंगावरती उजळणी करायची मला, बरं का. आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगामध्ये काय सांगतायत? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु जगतपदाला गेलेले आमचे तुकाराम महाराज ह्या सामान्य जीवाच्या पुढे लढीवाळपणाने नतमस्तक होऊन नम्र भावाने ह्या पुढे लाचार होऊन विनंती करीत आहेत की बाबा रे, हा नरदेह जो तुला मिळालेला आहे, हा कशा करता मिळालेला आहे की तुझ्या पाठीमाग हे 4 खाणी आणि 84 लक्ष योनीचं जे दुःख लागलं
ऐकलेलं आहे. या दुःखातून निवारण कसं होईल याच्या करता तुला वेळोवेळी सदा सर्व काळ विचार करायचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. भवसिंधू 4 खाणी आणि 84 लक्ष योनी याच या भवसिंधूचं वर्णन करता येणार नाही. असं अमर्याद ही हा भवसिंधू आहे. आणि या भवसिंधूतून तू जर स्वतः जर तरला तर तुझ्या कुटुंबाला तुझ्या पूर्ण कुळाला तू तारू शकतोस. आणि जर तू जर ही गोष्ट अंमलबजावणी जर केली नाही तू स्वतःही बुडणार, स्वतःच्या कुटुंबालाही बुडवणार आणि स्वतःच्या कुळाला बुडवणार. आणि म्हणून तुला हा अनमोल असा नरदेह मिळालेला आहे. या नरदेहाच्या माध्यमातून तू ही येराजार जी पाठीमागे लागलेली आहे, हरी विना जन्म नरकची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. ही जी येरजार जी लागलेली आहे, ही येरजार तुझी केव्हा खुंटीत होईल, जेव्हा हरीची तुला भेट होईल त्यावेळेला यमाच्या यातना तुझ्या नाहीशा होतील आणि तुझ्या कुळाच्या देखील. कारण तुझा तरले तरतील हा भरोसा आणि नामधारकाचा तसा या न्यायाप्रमाणे. आणि म्हणून ही येरझाळ जर टाळायची असेल तर संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. त्याने साधती साधने तुटतील भावाची बंधने. आणि शेवटच्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. अरे बाबा रे, या मृत्यू लोकांमध्ये तुला हा नरदेह मिळालेला कशा करता आहे तर भगवत रूप होऊन भगवंताचं स्मरण करण्याकरता आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती करण्याकरता केवळ ह्या करताच नरदेह मिळालेला आहे. जर तू ऐकलं नाहीस, जर विषयामध्ये तू गर्क झालास तर उपजला प्राणी नर आहे संसारी. उपजला प्राणी नर आहे संसारी. बैसला शेजारी काळ उषा. बैसला शेजारी काळ उषा. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. तैसा काळ नेतसे लोका. तैसा काळ नेतसे लोका. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. तेव्हा हा नरदेह जो आपल्याला मिळालेला आहे, जर जगातील इतर प्राणी मात्रांबरोबर जर तुलना केली तर या नरदेहासारखा महान म्हणजे अनमोल देह, याच देहाच्या माध्यमातून काय तू देवाला जोडू शकतोय. एवढा अनमोल देह कशा करता मिळालेला आहे, देव जोडण्याकरता मिळालेला आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधेल परब्रह्म. या शरीराने परब्रह्माला साधण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये भगवंताने दिलेलं आहे बरं का. येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येर धारे चिरा पडे इतका अनमोल देह. अरे बाबा कशा करता देह दिला देवे भजना गोमटा आणि तेने झाला फाटा बाधिकेचा. भजन करण्याकरता हा देह दिलेला आहे. अरे तू भजनशीलच आहे काय. देख मनुष्य जात सकळ
स्वभाव तात भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञाने विने नाशिले बुद्धी भेदासी आले जे कल्पू नये ते कल्पिले अनेकत्व साधू संत वेळोवेळी ह्याला उपदेश करत असतात. वास्तविक साधू संत तरुण गेलेले आहेत, पुन्हा त्यांना या भूतळावर यायची गरज नाहीये. मग कशा करता येतात तर बुडती हे जन न देखवे डोळा आणि हे तसे कळवळा म्हणून या. आणि म्हणून तुम्हा सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, त्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये काय म्हणतायत की क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तरुण जर जायचं असेल तर क्षणोक्षणी वेळोवेळी रात्रंदिवस निरंतर तुला काय विचार करावा लागेल, आहे मी कोण हा करावा विचार. आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा या 84 लक्ष युनितून मी कसा निवृत्त होईल या करता क्षणोक्षणी हे जीवा तुला विचार करायचा आहे. आणि तो विचार बाबा सांगायचे चांगला विचार केला तर समजून घेणं अवघड नाही आणि चांगला विचार जर केला तर समजून देणं अवघड नाही. आणि साधू संतांचा अवतार केवळ त्याच करता आहे, साधू संतांचा अवतार त्याच करता आहे. आणि खरोखर मला सुद्धा माझ्या जीवनातला आजचा जो दिवस आहे संतांची सेवा करण्याचा, आणि खरोखर माझ्या जीवनातला आजचा दिवस मी धन्य समजतो. धन्य आजे दिन, धन्य आजे दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा कापा तुटी, झाली पापा कापा तुटी, दैन गेले उठाउटी, दैन गेले उठाउटी. धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. संतांच्या सहवासामुळे, संतांच्या दर्शनाने, संतांच्या कृपेने जीवाच्या अनंत जन्माची पापाची राख रांगोळी होते. पण तसे संत जीवनात यायला पाहिजे. तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये हे संत येण्याकरता तुकाराम महाराजांना फार गयावया करावी लागली. बरं का, कोणी सांगितलं तीर्थयात्रा करा, तीर्थाला गेले, सगळ्या तीर्थयात्रा केल्या, सगळ्या तीर्थ धुंडाळून काढले, पण सार काय मिळालं तीर्थातून? कीर्ती धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी, किंवा देव देव करुनी शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे. मला तीर्थयात्रा करायला सांगितली, पण तीर्थाला गेल्यानंतर दगडाची मूर्ती आणि पाणी, बरं का, ज्याला तीर्थ म्हणतायत ते पाणी, याच्या व्यतिरिक्त काहीच मला पाहायला मिळालं नाही. कोणी सांगितलं उपास करा, उपास पण करून पाहिले, पण मला काही देव भेटला नाही. उपासाने देव जोडे, मग दुष्काळी काय थोडी मरे. उपासाने पण मला देव सापडला नाही. जप करायला सांगितलं, जप पण केलं, जप तप कर्म प्रियाने धर्म, वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय. सगळा माझा आयुष्य व्यर्थ जायला लागलं. आणि मग मात्र तुकाराम महाराज देवा करता वेडे झाले. तुकाराम महाराजांची जी देवा करता ओढ आहे, तशी ओढ जर माणसाला लागली ना तर निश्चित लागली, बरं का. ताबडतोब तुकाराम महाराजांना जी ओढ लागली, ती ओढ त्यांनी वर्णन करून सांगितली. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, सासुऱ्यासी जाये, कन्या
विवाहित मुलीचं लग्नाचा दिवस आहे आणि ती फार आनंदात आहे. आज मला जीवनसाथी मिळणार, माझ्या भाग्यामध्ये जीवनसाथी येणार. तिच्या चेहऱ्यावरती एवढी टवटवी असते, इतकी आनंदित असते, मन तिचं उल्हासित असतं. लग्नाचा दिवस, वरात येते, मंडपात लग्न लागलं जातं. ती मुलगी त्या वराच्या मुलाच्या गळ्यामध्ये लग्न लागल्यानंतर पुष्पहार घालते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो मुलगा देखील मुलीच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालतो. आनंद गगनात मावेनासा होतो. जीवनसाथी मिळाला. आणि ज्या वेळेला ती मुलगी परतीची पावलं घेते सासरला, त्या वेळेला आपल्या आई वडिलांकडे पाहून, भावंडांकडे पाहून, आत्या मामांकडे पाहून, मैत्रिणींकडे पाहून ओक्सा बोक्सी रडायला लागते. ओक्सा बोक्सी रडायला लागते की पुन्हा मला यांची, आता मी पारतंत्र्यात चालले, मला यांनी दिलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा तिला विरह सहन होत नाही आणि आता मी पारतंत्र्यात चालले. मला जेव्हा ते पाठवतील तेव्हाच मला घर दिसेल, माझं माहेर दिसेल. मग पुन्हा यांची मला कधी भेट होईल? ह्या विरहाने तिला आसरूंचा पूर तिला आवरत नाही. आपोआप तिच्या डोळ्यातून आसूंचा पूर वाहू लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी तशी अवस्था झाली देवा, मग कधी भेटशील? त्याच्यानंतर मुलाची आणि आईची ताटातूट झालेली असते. आई मुलाला हुडकत असते आणि मुलगा आईला हुडकत असतो. कालांतराने दोघांची भेट होते. चुकल्या मायपुता संकटे, बहुकाळे एकाएके हरी हरी. चुकलिया माये वाळ हुर हुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटची केशवा. ते मूल जे आहे आईच्या भेटी करता उरउरी लागलेली असते, सारखा रडत असतो. तसे हे तळमळत असतायत कोणाच्या देवाच्या भेटी करता. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत, जीवन वेगळी माझोळी तैसा सुखा तळमळे. जीवन वेगळी माझोळी तैसा तुका तळमळे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटशी केशवा. तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटशी केशवा. तो मासा जो आहे तो पाण्यामध्ये अखंड विहार करत असतो, रात्रंदिवस पाण्यामध्ये असतो. पण पाण्यापासून ज्या वेळेला तो पाण्यातून बाहेर काढला जातो त्यावेळेला तो तडफडत असतो. आता माझा जीव जातो की नंतर जीव जातो याकरता तो तडफडत नसतो, की ज्या पाण्यासोबत मी रात्रंदिवस आनंद लुटत होतो ज्या पाण्यामध्ये, त्या पाण्याचा मला पुन्हा संग कसा होईल याकरता तो तडफडत असतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, माशाचं प्रमाण देऊन की त्या माशासारखी माझ्या जीवाची तडफड सुरू आहे की भगवंता तू मला कधी भेटशील. आणि अशी तडफड जीवाच्या ठिकाणी ज्या वेळेला सुरू होते, कारण देवाला भेटण्याकरता ओढच निर्माण झाली पाहिजे. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति आणावे, आणि मग संताया बजावे सर्वस्वेसी. ज्या वेळेला ते ज्ञान प्राप्त होण्याकरता बाबाजी सद्गुरूंची ज्या वेळेला भेट झाली, आणि बाबाजी सद्गुरूंची भेट झाल्याच्या नंतर बाबाजी सद्गुरूंना प्रश्न विचारले, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. हे प्रश्न केले, कारण गुरु पहावा बळकट, त्याचे धरावे मनगट. प्रश्न विचारावे दोन, आधी मी कोण
आणि देव कोण? तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारले तसं या भूतळावरती आता कोणी प्रश्न विचारत नाहीत. आम्ही प्रश्न विचारले, नानांना प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्याशिवाय आम्ही या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं नाही. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर की बाळा काहीच अवघड नाही, कारण तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये असे संत आले, ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत आणि जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. तुकाराम महाराजांना सांगितलं रे बाबा लगेच तुला देव भेटेल, कारण नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, ऐसे धरून या ध्यान मने करावे चिंतन. आणि अनादि काळच्या नामाची पेरणी तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये केली. हृदय हृदय एक झाले, या हृदयीचे त्या हृदयी घातले आणि द्वैत न मोडता आपणा जैसे केले. मोठके गुरुमुखे उद्धत दिसे, हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपाय सया. तुकाराम महाराजांना ज्या वेळेला अनाद्या नामाची पेरणी, ब्रह्म नामाची पेरणी ज्या वेळेला कर्णपटलाद्वारे केली, त्या वेळेला तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असलेली जी सूक्ष्म शक्ती, सुप्त शक्ती किंवा चैतन्य शक्ती पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केशापर्यंत ती आपोआप संतांच्या कृपेमुळे, ब्रह्मनामामुळे प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याबरोबर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. काय लक्षणं सांगितली? संतांची भेट झाल्या बरोबर मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा. तुकाराम महाराजांना अनुभव आला काय? ज्या वेळेला ब्रह्मनामाचा उपदेश झाला, अनुग्रह झाला, त्या वेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या ठिकाणी असलेली जी शरीरामध्ये चैतन्य शक्ती ती प्रगट झाली, आत्माराम प्रगट झाला. काय? आणि आत्माराम प्रगट झाल्या बरोबर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. ही अवस्था संतांना अनुभवाला आली 400 वर्षापूर्वी, आणि आजही ती जशीच्या तशी अनुभवाला कोणी आणून दिली? आपणा सर्वांचं हृदयस्थान, ज्याच्या जीवावरती आपण उड्या मारतोय, त्याच्याच नाकात काळ्या घालतोय. श्रीपाद बाबांचा, रामदास बाबांचा, नारायण बाबांचा, रोहिदास बाबांचा कोण महिमा गातोय? आता कालचंच काहीतरी कीर्तन कुठेतरी झालं डोंबिवलीमध्ये, त्याच्यातून श्रीपाद बाबांनी आपला उद्धार केला असं कोणीच म्हणालं नाही बरं का. कोणाची नावं घेतली परमेश्वर झाली, पण आपल्या मालिकेच्याच माणसांनी श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी उद्धार केला असं काही त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं नाही. असो, तो त्यांचा प्रश्न आहे, ज्याची त्याची जशी जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे. पण श्रीपाद बाबा जर भाग्यात जर नसते आले तर या व्यासपीठावरती माझ्यासारख्या पामराला, माझ्यासारख्या हलकटाला, माझ्यासारख्या नालायकाला बसायला सुद्धा चान्स मिळाला नसता. कारण इथं कार्यक्रम जे चालू आहेत आपल्या भागामध्ये, नामवंत कीर्तनकार, काय कीर्तिवान कीर्तनकार, अरे हरामखोरांनो,
श्रीपाद बाबांनी एवढी कृपा केली तुम्हाला की संत ऐसे तात्काळ करती आपले ऐसे, हे विश्वाची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर. बाबा म्हणायचे ऐसे टकोर जायत स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अरे पूर्वीपासून चालत आलेली ही युवा वर्गाची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. 5 वर्षाचं ते बाळ आहे, काय त्याचं नाव भक्त प्रल्हाद. 5 वर्षामध्ये देवाला आपलासा केला. कारण भाग्यात त्यांच्या कोण आले, अनुभव सिद्ध संत महात्मे नारद महर्षी आले. नारद महर्षी आणि श्रीपाद बाबा मध्ये, रामदास बाबा मध्ये काय तुम्ही तुलना करता, एकच आहे. तुमच्या भाग्यात आलं नाही किंवा तुम्हाला तसा अनुभव आला नाही म्हणून तुम्ही त्यांचे गुण गात नाही. पण ज्यांना जसाच्या तसा अनुभव आलेला आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. बर का, वचन ना मोडी सर्वता तुझी आण पंढरी नाथा. तो तसाच्या तसा अनुभव ज्या वेळेला नाही यांना, ते 5 वर्षाचं बाळ भक्त प्रल्हादाला आला, त्याच्या बापाच्या पायाची आग मस्तकात गेली, तळपायाची आग मस्तकात गेली. तू कोणाचा गौरव करतोय? अरे मी सांगतो त्या गुरुचा गौरव कर. तुझ्या बापाचा लागीनदार नव्हता तो. हिरण्यकशिपूची अवलाद आजी आहेत, आपल्या सोबत आहेत. बरं का, त्याने गौरव करायला सांगितला, माझ्या गुरूंचा गौरव कर. त्यांनी सांगितलं नाही, मला ज्या नारायणाने तारलंय, बरं का, मला ज्या संतांनी तारलंय मी त्याचाच गौरव करणार. ज्यांनी मला नारायण दाखवला, नारायण बनवून नारायण दाखवला, त्यांचाच मी गौरव करणार. श्रीकृष्ण भगवंत सुद्धा लहान होते, लहान वयात. पण ह्या आता या नामवंत कीर्तिवंत जे महाराष्ट्रामध्ये गाजले, भारतामध्ये गाजले, अरे असे आले किती, गेले किती, संपले भरारा. तुझ्या राम नामाचा अजूनही दरारा. श्रीपाद बाबांची अनमोल कृपा आहे, अविरत कृपा आहे. अरे श्रीपाद बाबांची कृपा जी आहे ते संत कृपेमध्ये आणि श्रीपाद बाबांच्या कृपेमध्ये काहीच तीळ मात्र फरक नाहीये. ज्या वेळेला तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, आत्मसाक्षात्कार झाला, तोच अनुभव आजी जसाच्या तसा येतो. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीच्या तेथ, अपाद कंजुकीचा रोमांच आले, अधोन मिलित डोळे, वर्षताचे आनंद जळे, आणि अंतुलिया सुकर्मिनीची बळे बाहेरी कापे. ही अवस्था मी माझे हृदयस्थान, तुमचे पण हृदयस्थान असतील, हे अवस्था मी माझ्या डोळ्यांनी आताही पाहतो, उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. आपले सर्वांचं हृदयस्थान घाटकोपरचे आपले काय पोपटराव चकवे बाबा, त्यांची भर कीर्तनामध्ये अवस्था होते, भर ताल घेतलं तरी त्यांची अवस्था होते. आणि आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांनी मला अनुग्रह केला, प्रबोध केला, ते माझे सच्चिदानंद श्री संत सद्गुरु श्री संत नानाबाबा महाराज मुक्काम धुळे, त्यांची सुद्धा अवस्था त्यांना आवरली नाही. त्यांचा जो भगवत भाव आहे, बरं का, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओक्साबोक्सी रडत होते. कोणाकरता रडत होते? अरे देवाकरता रडत होते. मी माझ्या पंचक्रोशीतले 25-26 वर्षापासून हे नामांकित जे माझेच हृदयस्थान, पण त्यांची अशी अवस्था मी पाहिली नाही. आणि म्हणून ते युवा वर्गाविषयी आणि ज्येष्ठ वर्गाविषयी ते भेद जाणतायत. आज डोंबिवलीमध्ये एवढे कार्यक्रम होतात, महान इथे कीर्तनकार आहेत. या हाताने फेसबुकवर काल ज्या माऊली झाल्या, त्याच्या आधी पण माऊली झाल्या, घाटकोपरच्या, खारघरच्या, किती सुंदर वक्तव्य आहे. पण संधी देणार का? देणार नाही. मग यांचा मोठेपणा कोण करणार? आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, तुला तरुण जायचं आहे ना, मग ह्या अवस्थेला तुला पात्र व्हावं लागेल. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतायत? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण ही जोपर्यंत आत्मसाक्षात्कार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुमचा दृढ भाव होऊ शकत नाही. ज्याला आत्मसाक्षात्कार गुरूंच्या कृपेने झाला, त्याला तो त्या वेळेपासून आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी.
नित्य नवी आवड धरी सबाय अंतरी हरी प्रगटे. अरे हरी तुम्ही 2 नंबरला गेला तरी प्रगट होतो, 1 नंबरला गेला तरी प्रगट होतो, तुम्ही आंघोळीला बसला तरी प्रगट होतो, शय्येवर बसला तरी प्रगट होतो. कारण संतांनी इतकी अविरत कृपा तुमच्यावरती केली. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी तुम्हाला विधेय अवस्था प्राप्त करून दिली आणि प्रापंचिक जीवाला सहज कसं हे नामस्मरण करता येईल, तो नामावर कसा आरूढ होईल, याकरता एकदम सोपी रीत श्रीपाद बाबांनी दिली बरं का. कर्म करून नैष्कर्म स्थितीमध्ये राहण्याची ही रीत श्रीपाद बाबांनी दिली. आणि श्रीपाद बाबांनी जी रीत दिली त्या रीतीचा अनुभव ज्यांना आला बरं का, देवी जीव शिवा अवचटी भक्तीच्या पेठे झाली या भेटी, तिने ओरडे घालून मिठी त्या संधीमध्ये चाले आणि वार रुदन. आणि अशी ज्याची अवस्था झाली त्याच्या आई वडिलांना संतांनी धन्यता दिलेली आहे. धन्यताची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्या. कोण साठविला दाता त्रैलोक्याचा कोण? गुरु साक्षात परब्रह्म. श्रीपाद बाबांचा अर्थ लावायचा, रामदास बाबांनाच अर्थ लावायचा, ऐका करायला अर्थ लावायचा नाही. कारण पाप ताप दैन्य जाये उठा उठी झाली या बेटी हरिदासाची. ऐसे बळ नाही अनेकांच्या अंगी, तपे तीर्थे जगी दाने व्रते. निषेधच केला सर्वांचा. साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. नामदेव महाराजांनी त्या मुलाला देखील ज्याची अशी अवस्था झाली आहे त्या नामदेव महाराजांनी सुद्धा त्या मुलाला बरं का, त्या मुलाला काय थोरपणा गायलाय बघा, कुठल्या पदाला नेलंय. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला. वंश उद्धरीला, वंश उद्धरीला कोटी कुळाचा, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा. कुठल्या पदाला तुम्हाला नेलं, पण बाबा सांगायचे शिकलेल्यांची अक्कल गुडघ्यामध्ये. श्रीपाद बाबांनी तुम्हाला कुठल्या पदाला नेलं. अरे तुम्ही जेवढ्या बी प्रसिद्धी पत्रक जेवढ्या बी मिळवाल, त्याला काय म्हणताय, जेवढ्या डिग्र्या किंवा जेवढे हुद्दे तुम्ही मिळवाल बरं का, जेवढ्या पदव्या तुम्ही मिळवाल, या तुमच्या सोबत नाश पावणार आहेत. पण माझ्या श्रीपाद
श्रीपाद बाबांनी माझ्या संतांनी अविनाशी डिग्री दिली अनादी काळापासून या जीवाला. पण हा जीव पात्र होईल तेव्हा ना, कारण ही डिग्री प्राप्त होण्याकरता काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आण विठोबाची भाव पाहिजे बर का, देवाला भाव आवडतो. कारण मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिलेला असे. अरे श्रीपाद बाबांनी तर हात हीच पदवी आपल्याला बहाल केली बरं का. अरे तुम्ही जरी तुमचा नाश ह्या पदवीमुळे, ही पदवी अशी आहे की ह्या पदवीचा कोणत्याही काळामध्ये नाश होत नाही. चंद्र सूर्याचा नाश होईल पण तुमच्या पदवीचा नाश होणार नाही. कारण नैनांची छत्रानी नैनान दहती पावका न क्लेदेन तपो न शोषेची मारुता ही अशी पदवी तुम्हाला बहाल केलेली आहे. आणि म्हणून हे देवा, हे जीवा, अरे फार अल्प आयुष्य आहे. आणि म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी. संतांची बघा 1400 वर्ष ज्यांनी शरीर जतन केलं, चांगदेव महाराज, संत चांगदेव महाराज त्यांनी सुद्धा त्यांच्या गुरु बरं का, गुरु नव्हता केला पण 1400 वर्ष तपश्चर्या इतकी बळकट केली की 6 महिन्याच्या साधनेनंतर ज्या वेळेला ते तपश्चर्येतून उठायचे, त्या साधनेमुळे मेलेले माणसं जिवंत करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं. पण मात्र एवढं सामर्थ्य असताना सुद्धा झोप लागत नव्हती, चेहऱ्यावरती टवटवी येत नव्हती. कोणाच्या? नामदेव महाराजांच्या, अरे माफ करा, चांगदेव महाराजांच्या. कारण चांगदेव महाराजांना मृत्यूचं भय होतं, थरथरा कापत होते चांगदेव महाराज. पण त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि युवा वर्गातली 9 वर्षाच्या माझ्या मुक्ताबाईला शरण गेले आणि इथे युवा वर्गाचा मस्तर करायला लागले, नामवंत असो. तर त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि कितीतरी लाखो अनुयायी होते, त्यांचा देखील या संत कुळामध्ये येऊन उद्धार केला. आणि म्हणून श्रीपाद बाबांच्या सहवासामध्ये, समागमामध्ये आपण आलो आणि म्हणून या सुखाला आपण पात्र झालो. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबाला, एवढं प्रेम दिलं रामदास बाबाला. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. पुराचे धरून पाजलं अमृताचा घोट, पुराच म्हणणे पाजलं अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. ज्ञानोबाची सांगितली ख्याती नवलाये, ज्ञानोबाची सांगितली ख्याती नवलाये. आमचे मत तुम्हा काही सांगितले नाही, आमचे मत तुम्हा काही सांगितले नाही. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. श्रीपाद बाबा चरणिता विनवे तोरण,
होईल तुमचे काल विसरू नको त्रेपत झाला होईल तुमचे काल मोजता येत नाही जगाच्या मापान ओ भाऊ मोजता येत नाही जगाच्या मापान एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबानं एवढं प्रेम दिलं नाना बाबानं माझा श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं माझ्या नारायण बाबानं माझ्या रोहिदास बाबानं माझ्या नाना बाबानं माझ्या अमृते बाबानं माझ्या बाबानं माझ्या बाबानं मोजता येत नाही जगाच्या मापानं मोजता येत नाही जगाच्या मापानं एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं निघते वेळी म्हणत होते येतो आम्ही ताई निघते वेळी म्हणत होते आम्ही येतो ग ताई चुकलं मागलं माफ गर्ग आई काही चुकलं माग झालं असेल तर माफ गर्ग आई मोजता येत नाही जगाच्या मापानं मोजता येत नाही जगाच्या मापानं एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं वेळ झालेली आहे शेवटचं चरण तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू हे जीवा हा अमूल्य ठेवा हे फेसबुकच्या माध्यमातून हा तुम्हाला प्राप्त होत आहे ही सुवर्ण संधी मिळत आहे ही संधी तुम्ही चुकवू नका पुन्हा पुन्हा हा नरदेह काही तुका म्हणे माझी भाकर नाही जन्म आणि ग आणि तुका म्हणे माझी भाकर ना पुन्हा त्याने शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली हा वर्म हेरा पडे आणि म्हणून ही गोष्ट साधण्याकरता संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही आणि म्हणून संतांची शरणागती जर तुम्ही पत्करलीत तर खरोखर तुमचा जीवन मरणाचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही आणि न्यूनते पुरते अधिकते सरते करून दे यावे तुमचे विनवित असे येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐले थडी सरले माया जाळ तरी प्रौढीनं बोले होती तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी दे यावे तुम अवधानी आहे माझी विनवणी सलगीची देव आणि देवी एकच आहे काय ये ओ विठ्ठले माझे माऊली आहे कसं ते ये ओ विठ्ठले माझे माऊली आहे निरावरी कर निरावरी कर ठेवणी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली जगदंबेच्या चरणी हे वाघ पुष्प अर्पण करून इथे संत सज्जनांच्या चरणी हे कमळ पुष्प अर्पण करून सेवेला पूर्णविराम देत आहे पुंडलिक कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मन द्यावे सदाय दान हे ये कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मीर देवाणो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ
गांधी आणि अनवरत भूमंडळी भेटतो बुधा तला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव देवशाचे चंद्रमे जे अनाचार मार्दंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिलो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी येद म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईला दान प्रसाओ येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला ओम शांती शांती सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन ते गुरुदेव दत्त अंबे माते